परिस्थितीमध्ये नागपूर महापालिकेसाठी भाजपचा आज हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे। तुषार, अगदी काहीच वेळामध्ये युतीचा हा जाहीरनामा प्रकाशित केला जाणार आहे। नागपूरकरांसाठी काय खास असणार आहे? निश्चितच जर का आपण बघितलं तर या जाहीरनाम्याची जी विशेषता आहे की भारतीय जनता पक्षाने नागपूरकरांकडनं देखील काही त्यांचे मतं मागून घेतली होती की त्यांना जर का महानगरपालिकेमध्ये काय अपेक्षा आहे, भाजपचं सरकार आलं तर भाजपने काय करावं नागपूर महानगरपालिकेमध्ये नागरिकांसाठी। यामध्ये जे प्रामुख्याने जर जे पाहायला मिळतं की विशेष करून जे ड्रेनेज सिस्टीम आहे ते संपूर्ण शहराचं जे जुनं ड्रेनेज सिस्टीम आहे ते पूर्णतः कशा प्रकारे बदललं जाईल। त्यानंतर नागपूर शहरामध्ये जे 1 लाख पट्टे वाटपाचं लक्ष ठेवलेलं आहे त्याचा देखील इथे उल्लेख आहे। या व्यतिरिक्त रस्त्याचं सौंदर्यीकरण असेल, उद्यान आहे त्यांचं सौंदर्यीकरण असेल, उद्यानामध्ये सार्वजनिक शौचालयाचा जो दर्जा आहे तो कशा प्रकारे उत्तम ठेवला जाईल हे या जाहीरनाम्यामध्ये आहे। या व्यतिरिक्त आणखी वेगवेगळे आहे की नाग नदीचं जे सांडपाणी आहे त्याच्यावर ट्रीटमेंट केलं जाईल, म्हणजे STPच्या माध्यमातून। यासोबतच त्या पाण्याचा पुनर्वापर करून कशा प्रकारे पाण्याची समस्या ही नियंत्रित केली जाईल। नक्कीच, त्यामुळे नागपूरकरांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या अनुषंगाने हा जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे। त्याचं प्रकाशन अगदी काहीच वेळामध्ये होईल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद तुषार या माहितीसाठी। आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढील अपडेट माधवीसह ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा